हॅलो मित्रांनो, आज आपल्याला करायचं आहे रामफळाचं श्रीखंड. कसं करायचं आपण आज बघूता. साधं सुधं हे आपण करूता. तर याला सगळं पहिले धुवून घ्यायचं चांगलं, म्हणजे की गरम पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे आमची भांडी तेवढी काही चांगली नाही, तर कसं आज पाहुणे आले ते आमच्या घरी. मला मग मम्मी आज छतावर लेवटेली कासं की करायला व्हायचा. तर सगळ्यात पहिले थांबा, आपण याचे म्हणजे 2 भाग असे करून घ्यायचे. चाकूची काही गरज नाही, आपण हातानंच करून घेऊता. असं करून घेतलेलं आहे आपण, असं म्हणजे काढून घेतलेलं आहे. कुठं पण भेटलं तर चकायचं विसरू नका तुम्ही कधी पण. तर हे अशी कोंब निघलेली आहे. हिरा म्हणजे काही कामाची नाही, आपल्याला फेकून द्यावं. पण असं चाटून घेतलं तर काही चांगलं तर दिसत नाही, नंतर काही चाटून नंतर असं काढून घ्यायचं आहे सगळं, म्हणजे की थोडं थोडं असं सगळं असं मस्तपैकी काढून घ्यायचं आहे. आपल्याला लिंबू म्हणजे छोटा करायचा. आणि हा तुमचा व्हिडिओ कोणत्या तुम्ही देशातून बघत हा, नांदेडहून, मुंबईहून, दिल्लीहून मॅटर दिली ते पोरास तुम्ही बघले का मॅटर इंस्टावर आहे असं ऐकू आले माझ्या मित्राच्या इथून. कुठून बघल्या कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा आणि सगळ्यांना शेअर करा. 5 मित्राला तुमच्या चांगल्या. हे असं आपण असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. मी खालून ग्राइंड करून आणलेलं आहे. जसं की आता आपण याला चांगल्या बिया काढून घेऊ. तर हे बघा, अशा बिया काढून घ्यायच्या. आपण सगळ्या प्रकारे अशा बिया अशा काढून घेतलेल्या आहेत. बघा एवढा स्पेट झालेला आहे. उगच पाहुणे आली अटेली. हे रामफळ तर सगळे खाऊन घेतले, म्हणजे पाहुण्यानंच आणलेलं आहे. आता गावातून तर आलेच पाहुणे, तर म्हणजे हे फळ तर भेटते. म्हणलं पाहुण्यामध्ये सगळे लोक फोन विसरले, म्हणलं आपल्या एक लेवटली कास होऊन जाते तर म्हणजे की आपलं हे असं होऊन जाते. तर बघा हे आहे दूध. तर हे दूध पूर्ण मलाईचं दूध आहे. तुम्हाला दाखवतो थांबा जरासं. बघा अशी साईवरून आलेली आहे दुधाच्या. आमची काही भांडी म्हणजे स्टीलचीच आहे. तर एवढी वापर केली नाही, पण काही दररोज आहे असं म्हणजे काही लेवटली कास करत नाही. हे असे फुलपात्रात मी आणलेलं आहे. तर बाजूच्या बंदकामध्ये असं हे झालेलं आहे. तर मग आपलं असं होत आहे. तर असं आता आपण दूध टाकू त्याच्यामध्ये. बघा असं आपण दूध टाकून देऊ. आपली पोळे दूध थंड दूध घ्यायचे आपल्याला लई. आणि म्हणजे सीताफळ पण खूप असं म्हणजे गोड राहते. तर साखर आपण टाकून घेऊता. अशी साखर म्हणजे मीडियममध्येच टाकायची, लई पण नाही टाकायची. तर असं आपले झालेलं आहे श्रीखंड. म्हणजे कसं काय ते बघू शकते आपण. आता हे झालेलं आहे. असं ग्लासमध्ये मस्त टाकून घेता येते. बाय. कसं आवडलं तुम्ही हे असं नक्की करून बघा. इलायचीचं पावडर पण टाकायला विसरू नका. बाय, गुड बाय.